ओके, व्हेरी गुड. अजून कोणाचे काय अनुभव? खूप छान व्हायब्रेशन्स होते आणि ज्योत बघायला सांगितली तेव्हा खूप व्हाईट लाईट पूर्ण ऑरा भरलेला होता. ऑरा दिसत नाही ना पण आम्हाला. हो ना, ऑरा बंदच आहे आमचा. ठीक आहे, आम्ही ठेवतो विश्वास. हा, वैशालीजी. अनुभव चांगला आला तसा, त्याच्याने हच्या ह्याच्याने जरा रिलॅक्सिंग हे वाटलं. म्हणजे बाकी जास्त नाही मला बेंड झालंय. जयश्रीजी. फारसं काही वेगळं नाही सांगू शकत मी, पण एकंदरीत चांगलं वाटलं. झोप कशी लागली? झोप आली. झोप शांत लागली? हो. आली का शांत आली? नाही, आली आणि शांतपणे झाली. दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून स्पेसिफिकली विचार. रेवतीजी. शुभमस्त. रेवतीजी, काल हो, कालचं मी आधी सांगितलेलं सेशन झाल्यानंतरच. त्यानंतर झोप लागली आणि ओके होतं, म्हणजे शांतच वाटलं. असं काही वेगळं नाही झालं काही, पण जे होतं ते शांतच झालं. म्हणजे जे रुटीन होतं ते नॉर्मलच झालं. ग्रेट. रोज वेगळंच जाणवेल असं नाही, पण जे जाणवतंय त्यात वेगळेपणा आहे का बघायचं. खूप छान असेल ही अनुभूती आणि कालचं सेशन पण चांगलं झालं असं मला वाटतं. सो मला वाटतं 9 वाजले आहेत आणि 1 मिनिट वाट बघू आणि मग सुरू कर. तोवर काही विचारायचं सांगायचं, अदरवाइज स्टे सायलेंट. विचारायचं असेल तर, नाही तर मग आपण छान ध्यान करूया. 1 मिनिट का होईना, डोळे मिटून बसा आणि छान त्या ध्यानात जा. सगळं आता विसरून जायचं बाजूचं. डोळे मिटून घ्यायचे आणि ध्यान करायचं आहे.
हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करूया. आज आपल्या सेशनचा सेकंड लास्ट डे, म्हणजे आपल्या सेशनचा लास्ट डे असेल आणि आम्हाला तुम्हाला साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंगची एक वेगळी अनुभूती द्यायची. सो तुमच्याकडनं एक कोऑपरेशन आम्हाला लागेल की झूम वरती त्याचा रेझोनन्स नीट येत नाही. सो स्काईप अगर तुम्ही जर डाउनलोड करून घेतलं, माहितीये तुम्हाला स्काईप? स्काईप जर तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर त्याच्यावरती आपण ते सेशन घेऊया. आमचा पण तो वेगळा अनुभव असेल, तुमचाही तो वेगळा अनुभव असेल. आपण ट्रायल एरर बेसिसवर तुमच्यासाठी करू. तुम्हाला त्याची छान अनुभूती येईल. चालेल? जमेल तर आपण घेऊया त्याच्यावर, नाही तर मग झूम वरती घेऊया. उद्या शेवटचा दिवस उद्या शेवटचा दिवस आहे. चालेल? झूम वरती, सॉरी स्काईप वरती. त्याची डाउनलोड कसं करायचं का? हा, ती प्रोसिजर जाणून घ्या ना कोणाकडे. जर देवाला भेटायचं असेल तर आपण म्हणतो का की नाही मला नाही माहिती कसं काय करायचं ते. इफ यू आर इंटरेस्टेड, अदरवाइज नाही इंटरेस्टेड आहे पण आस्क एनीबडी. जसं आपण झूम डाउनलोड केलं ना तसंच ते स्काईप डाउनलोड करायचं प्ले स्टोर. म्हणताय की उद्यासाठी? उद्या 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 उद्यासाठी. हा उद्यासाठी. आज नाही, आत्ता नाही, एवढ्या लगेच नाही. नाही तुम्ही सकाळीच सांगितलं असतं. उद्यापर्यंत करून. हा उद्यापर्यंत करताय. आता करायचंय? नाही नाही नाही, आत्ता नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे, उद्यापर्यंत. सो ती एक वेगळी अनुभूती मला द्यायची आहे तुम्हाला, पण याच्यावरती रेझोनन्स येत नाही नीट. तर आणि अलाउड बाय होस्ट नाही, असं काही नाही. सगळेजण जॉईन झालेत. मंदारजी, तुमच्याकडे असं कसं? तुम्हाला माझा आवाज येतोय? सगळ्यांना अलाउड केलेला आहे, त्याच्यामुळे तो तुम्हालाच फक्त असं येणार नाही. सो यू ट्राय इट. तुमच्याकडे काय इश्यू आहे का टेक्निकल? मंदारजी, ओके. सो छान, आपण उद्या ते घेऊ. तो रेझोनन्स सकट तुम्हाला त्याची एन्जॉय करता येईल आणि ती ऍक्च्युली जी एनर्जी आहे ना, ऍक्च्युली त्याच्यातली जी ताकद आहे त्याची अनुभूती घेता येईल. ओके, उद्यासाठी आपल्याला. तर एक प्रश्न मला विचारायचा मगाशी राहिला, विचारू शकते का? हो, मग काय, विचारा ना. ते काल मॅडमनी दाखवलं की हातावर हात ते हे घर्षण करून त्याची जी अशी एनर्जी जी होती ती घ्यायची आणि हिलिंग साठी ती वापरली जाते म्हणून सांगत होत्या. तर मग ते आम्ही स्वतः आमच्यावर करू शकतो. जसं की पोटदुखीचा त्रास आहे तर मग हे असं घर्षण करून आम्ही हे पोटावर ठेवायचं आहे का प्रत्यक्ष हात? येस, काल ते राहून गेलेलं आहे. इन द सेन्स आधी त्याच्याशी रिलेटेड ब्लॉक सगळे आपण क्लेन्स केले. आज ते सेल्फ हिलिंग ती प्रोसेस घेऊन कसं करायचं हा मुद्दा सांगणार आहे. अच्छा, व्हेरी गुड क्वेश्चन. म्हणजे जागरूकतेचं पूर्ण लक्षण आहे. व्हेरी नाईस. ऍक्च्युली हे फर्स्ट एड कसं असतं तसं हे आहे. फर्स्ट एड सारखं, म्हणजे अगदी अचानक आता काही झालं तर आपल्या घरी सगळं असतं की नाही, तो बॉक्स असतो नाही, फर्स्ट एड बॉक्स, त्याच्यात सगळं असतं. ते काय डेटॉल असतं, पट्ट्या असतात, मला असं सगळं असतं लाईक दॅट. म्हणजे थोडंसं काही जर असेल, जुजबी असेल तर ते तुम्हाला हील करता आलं पाहिजे. हो, नक्कीच. अदरवाईज मोठं काही असेल, काही तुमचं मागचं असेल, कर्म असेल, त्याच्यासाठी मग तुम्हाला थेरपिस्ट कडे जाऊन थेरपी घेणं गरजेचं असतं. अच्छा, पण मग हे किती ते मॅडम दाखवणार आहेत म्हणाल्या ना? ओके, ठीक आहे.
त्याचा एक इनडायरेक्ट पार्ट आपण दररोज करतोय. वैश्विक ऊर्जेशी आपण दररोज कनेक्ट होतोय. मेडिटेशनच्या आधी सर सांगता एक दिव्य हिलिंग लाईट आहे. काय येते ही संकल्पना आहे की ब्रह्मांडामध्ये जी भरपूर ऊर्जा आहे त्यातल्या दिव्य ऊर्जेशी मी कनेक्ट होऊ इच्छितोय. आणि मग तो प्रकाश नसला तरी आपल्यावर त्याचे शॉवर्स येतात ना. सूर्य किरण समोर नसले पण आपण त्याची संकल्पना मनामध्ये आणली की लगेच ती वॉर्मथ फील व्हायला लागते. इतकं सोपं आहे आपल्याला हवं ते रिसीव्ह करणं. आणि जेव्हा मनामध्ये, भावनेमध्ये, संकल्पनेमध्ये आपण ती दृढ निश्चय करतो तेव्हा प्रकृती फिजिकल सिच्युएशन्स अशा निर्माण करते की मला तिथे त्या कंप्लीट केल्याशिवाय चैन पडत नाही. नाहीतर तोपर्यंत आपण चालढकल करत राहतो, कारण देत राहतो. स्पेशली स्त्रिया आणि पुरुष दोघंही. प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कोणाला मुलं, टाइम टेबल, आजारपण, घरचे व्याप, पुरुषांना जॉब, बिझनेस, मनी, वेळच मिळत नाही. कारणं असतात. मग ते आपल्या समोर असतं तरी आपण त्याला टॅप करू शकत नाही. जे अजिबात जमत नाही त्यातनं जर 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं मिळवलं तर पहिल्या दिवशी कुठल्या तरी दिवशी मी सांगितलं होतं की मिलीग्रॅमच्या सोन्याला पण महत्व आहे की नाही. आणि ऊर्जेच्या पातळीवर सूक्ष्म सूक्ष्म मिळवलं तर देह अजून स्वीकारायला इझिली तयार होतं, मन पण इझिली तयार होतं. सो हिलिंग लाईट इज वन पार्ट ऑफ इट. की जिथे उजेड असेल तिथे अंधकाराला जागा राहील का? मग तो वैचारिक अंधकार असू दे, भावनिक अंधकार असू दे की भावार्थ लेवलला असू दे. उजेडामध्ये काय होतं सगळं स्पष्ट दिसतं ना. सावल्या सुद्धा स्पष्ट दिसतात. आणि मग आपण ठरवतो की अरे हा कचरा आहे, हा मला हवाय का नको, साफ करायचा की नाही करायचा आहे, की त्याकडे दुर्लक्ष करायचंय. काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात आणि त्या करायला गेलो तर काय होतं. उदाहरणार्थ प्रत्येकाच्या मागे आता भिंत आहे, आमच्याही मागे भिंत आहे, त्याच्यावर घट्ट असा तेलाचा डाग लागलाय समजा, घट्ट नुसता तेलाचा डाग नाही. आणि तो जर मी काढायला गेले काय होईल? खपलीच बाहेर येईल. इजंट इट? जी मूळ संरचना आहे भिंतीची त्याच्यावर जे मी रंगरंगोटी केली आधी ती बाहेर येईल आणि तो खूप घट्ट असेल आणि मी खूप जोर लावला तर भिंतीला पण ओरखडा पडेल. दिस इज बियॉन्ड माय कंट्रोल बट स्टील आय एम ट्राइंग टू रेक्टिफाय इट. राईट. सो असं आयुष्यातही आपण जेव्हा असं करतो तर इन्स्टेड ऑफ ते सुधारण्याच्या ऐवजी ओरखडेच अजून जास्त घेऊन येतो. विशेषतः प्रत्येकाला वाटत असतं, जसं समजा मी गृहिणी पण आहे, बायको पण आहे, तर माझी इच्छा असेल की माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याने सरस असावं. आई आहे, आईला वाटेल की माझ्या वाटेला जे दुःख आले ते माझ्या मुलाच्या वाटेला, मुलीच्या वाटेला येऊ नये. बाबांना तसं वाटेल. राईट. आम्ही जी गरिबी सोसली ती त्यांच्या वाटेला जाऊ नये. ब्ला ब्ला ब्ला. रिझन मे बी एनिथिंग. पण या मागे भावार्थ काय आहे? आणि त्यांची नियती आपण बदलू शकत नाही ना. आपण फक्त त्यांच्या सोबत राहू शकू, दुःख आणि सुख मध्ये सहभागी व्हायला, आधार बनायला. त्यांची नियती आपण जगू शकत नाही, आपली नियती ते जगू शकत नाही. पण आंधळ्या प्रेमाने आपण हा एकमेकांवर ओझं लादत असतो प्रेमाच्या नावाखाली. आणि मग ते दुःख कवटाळण्याची प्रोसेस सुरू होते. खपल्या प्रत्येकाच्या गळत असतात आणि त्या खपल्यांचं एकमेकांचं काढणंच आपल्याला सुखावं वाटत राहतं. पण त्याच्या मुळाशी वेदना आहे, ती मीच कोरतोय हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. ते पूर्ण बंद केलं की आपली नियती त्यांची नियती पॅरलली चालते आणि आपण दोघं त्या एका गाडीत सहप्रवासी सुखकर म्हणून प्रवास करू शकतो. मग ते नातं कुठलंही असो, इंटिमेट घरातल्या आतलं असो की बाहेरचं प्रोफेशनल जगतातलं असो, शेजार पाजार असेल, प्रोफेशनल नातं कामाच्या ठिकाणचं, बिझनेसच्या ठिकाणचं, वेअर एव्हर इट इज. आणि त्यासाठी ठोस पावलं, थोडंसं मनावर, मनाच्या भावनेवर हार्ड व्हावं लागतं, रफ व्हावं लागतं, थोडासा पुरुषार्थ आणावा लागतो. संवेदनशीलता मारून नाही टाकायची,
पण त्याच्या आहारी पण नाही जायचं. जसं उदाहरण, सरोवर जर आपण बघितलं तर त्या सरोवरामध्ये पाणी कसं असतं, वर्षानुवर्ष संथ आहे, राईट. पण ते पाणी काढलं, त्या पाण्याचा वास घ्या आणि ताजतवानं घेतलेल्या पाण्याचा किंवा 1-2 दिवसाच्या पाण्याचा वास घ्या, फरक जाणवतो. ज्या पाण्यात तरंग नाहीयेत, प्रवाह नाहीयेत, ते कुजतं. सो ज्या गोष्टी आपण इग्नोर करतो त्या कुजून कुजून आपल्या आयुष्याला कुठेतरी तो दुर्गंध घेऊन येतात. पुन्हा पुन्हा तो समोर येत असतो आणि जास्त दुर्गंध आला की आपण अजून त्याच्या लांब जातो. पण कधीतरी ते साफ करावंच लागतं. पण ते माझं आहे की इतरांचं आहे हे आपण तपासायला हवं. इतरांची पापं, इतरांची दुःख मी का जगायची? तुम्हाला सर्दी झालीये आणि लेकीला गोळी दिली तर चालेल का? किंवा लेकीला सर्दी झाली आणि तुमचं हार्टी कनेक्शन आहे, तुम्ही गोळी घेतली तर ती बरी होईल का? ज्याचं त्याचं देहाचं, मनाचं नियती ठरलेली आहे. ते ठरलेलं आपलं आपण त्याच्यात जोडायचं कसं, कलम कसं करायचं, हे आपल्या हातात. सो आहारी न जाता, म्हणून आपण काल तो अट्टल विठ्ठल घेतला होता. कधी कधी या आंधळ्या प्रेमाच्या अगेन्स्ट ठोस पावलं, निर्धार, अफर्मेशन. वी हॅव टू अफर्म. माझा आय एम कसा असला पाहिजे, माझा स्वाभिमान कसा असला पाहिजे. ज्याला आपण स्वाभिमान बऱ्याचदा समजतो तो बऱ्याचदा आयदर अहंकार असतो, श्रेष्ठत्वाचा किनार असते त्याला, किंवा न्यूनगंड असतो, इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स असतो, फिअर असतो. दोन्ही गर्वाचीच प्रकार. एक अहम भावना निर्माण करतं, एक न्यून भावना निर्माण करतं. दोन्ही सम आचरण नाही घडवून आणत. टोकाची भूमिका असते आणि या टोकामध्ये आपण आयदर नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल, केंद्रस्थानी नसतोच स्वतःच्या. केंद्रस्थान काय आहे घुसळण होण्यासाठी? मेरू पर्वत. आपल्या देहातला मेरू पर्वत कुठला? नीट जर लक्षात बघितलं तर मेंदूची संरचना घ्या. हा मेंदू आणि पाठीच्या मणक्यातनं जात असलेलं ते आणि त्यामधनं वाहत असलेलं फ्लुइड, याच्यात आपल्या सगळ्या आयुष्याचं, याच नाही तर अगदी कीटक, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस म्हणून आपण ज्यावेळी जन्म झाला ना भूलोकातल्या पहिल्या जीवाचा, त्या जीवापासून आपला शेवटचा जीव काय कसं असेल याच्या सगळ्या स्मृती एकवटलेल्या असतात. त्याला गुप्तचित्र म्हणतात. आणि आपल्या आयुष्याचा लेखाजोखा कोण लिहितं? वर गेल्यावर आधी हिशोब कोण मांडतो? चित्रगुप्त. बघा, गुप्तचित्र, चित्रगुप्त. तो तिथे नाहीये, तो आपल्या या मेंदूतनं प्रवाहित होतोय आणि मग पेशी पर्यंत पोहोचतोय. त्या फ्लुइड मध्ये आहे, या पोकळ्यांमध्ये आहे, जॉईंट्सच्या पोकळ्यांमध्ये आहे. बोट मोडलं की आवाज येतो ना. खूप जर जॉईंट्स मध्ये बिघाड झाला तर खट खट आवाज येतो ना. काय येते? इट इज टेलिंग समथिंग. गुप्तचित्र. तुमची कुठली भावना आहे ती त्या आवाजातनं, त्या ऍक्शन मधनं व्यक्त होते. त्यावेळी ठोस पावलं उचलायची असतात. म्हणून तर गीता त्यासाठी रचिली आहे. क्रीम कशाचं? की जीव आहे तर बाकी सगळं आहे. तुमचं जीवन आहे, तुमची प्राण, तुमची चेतना जर तुम्ही नाही धरली तर हे ज्याला मी माझं मला म्हणताय ते तुम्ही हाताळण्यासाठी उपस्थित राहू शकाल का? पहिला प्रश्न हा आहे. आपण नेमकं याला सोडून बाकी सगळ्याला महत्व देतो. याच्याशी एकरूप व्हा आणि मग सगळं हाताळा ना. बघा, लाईफ डझंट क्लेम की कोणाच्या आयुष्यात दुःख येणार नाहीये. आपण जी कर्म केली आहेत त्याची फळ येणारच आहे. उत्तम उदाहरण, जर माझ्या आवाक्याबाहेर मी मिरच्या खाल्ल्या तर उद्या शरीर धर्म त्याचे परिणाम दाखवणारच आहे, राईट. आणि खातानाही जीभ पण नाही म्हणतेच, पण आपण तेल टाकतो, पाणी घेतो, पण त्या चवीच्या आहारी जाऊन खात जातो. मग देह दुसऱ्या मार्गाने सकाळी दार उघडा, नळ उघडा चालूच राहतं. अतिरेक केला की बॉडी विल फाइंड इट्स वे टू रिलीज. तरी तुम्ही करत राहिलात तर ते हाणून पाडून तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या व्याधीमध्ये झोपवतं किंवा हालचालच बंद करत. हे आपल्यासाठी रूपक आहे.
आपल्यासाठी काय म्हणूया अलार्मिंग सिम्पटम आहे. कुठल्या तरी गोष्टीचा अतिरेक किंवा मी दुर्लक्ष केलंय, त्याच्याकडे लक्षच दिलं नाहीये, म्हणून माझा जीव तिथे गोठलाय, माझा आयुष्याची वाटचाल तिथे थांबली आहे. राईट? It's an indicator. Body tells you some imbalance at the thought, at the feeling, at the emotion level. तेच ब्लॉक आहे. ती फिलिंग, ती इमोशन प्रवाहित होऊ दिली, त्याला जसं आलं तसं निघून जाऊ दिलं की नवीन फिलिंगला, नवीन प्रेरणेला, नवीन प्राणाला, नवीन ऊर्जेला तुम्हीच जागा करून देता. गृहिणी म्हणून, आणि सगळ्या पुरुषांनाही माहिती आहेत, आपण सगळे भारतीय यातले आहोत, काही विशिष्ट गोष्टींना विशिष्ट केअर घ्यावी लागते की नाही. उदाहरणार्थ लोणचं. आधीच्याच बरणीच्या लोणच्यात तुम्ही नवीन घातलेलं लोणचं घालता का? ती बरणी किती साफ केली जाते, किती स्वच्छ केली जाते, तिला ऊन दाखवलं जातं. त्यानंतरही पुन्हा बुरशी लागू नये तर कोणी कोणी त्याला उलट करून हे देतं, कोणी कोणी हिंग घालतं, कोणी कोणी कोरडं करून ऊन दाखवून पूर्ण त्याला निर्जंतुक करतं आणि मग लोणचं घालतो ना. का? तर हे दीर्घकाळ टिकावं, त्याला बुरशी लागू नये. मग आपल्या प्राणाला, आपल्या जीवाला का बरं आपण ही भावनांची बुरशी लागू देतो? कधी विचारला हा प्रश्न? मन आणि बुद्धी आणि देह किती शुद्ध पाहिजे? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट. मग मला जर फळ चांगलं हवं तर माझ्या बीजामध्ये मी काय पेरलंय, कुठली बिलीफ सिस्टम्स आहेत, आणि या बिलीफ सिस्टम काय आहेत? आपले विचार, विचाराला लागलेली आपली भावना, आणि ती भावना व्यक्त, अव्यक्त किंवा अर्धवट व्यक्त केली किंवा अति जरी व्यक्त केली तरी अवरोध निर्माण होतो, ब्लॉक निर्माण होतो, आणि ती ऊर्जा तिथे थांबून 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 जेव्हा झेपेनाशी होते तेव्हा ती देहाच्या मार्फत किंवा मानसिक भ्रमाच्या मार्फत बाहेर पडते. सो हा उद्रेक, अतिरेक आणि नो एक्सप्रेशन हे तिन्ही घातक आहे. सो ठोस पावलं उचलण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करायचं असेल तर अट्टल विठ्ठल करून क्रीम केलं की अजून छान रिझल्ट. वेन यू फील की यू आर स्टक, क्रीमची माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण आज ना कंटाळाला, नाही करावं असं वाटत, त्यावेळी मुद्दाम करायचं असतं. मग त्यावेळी ते मुद्दाम क्रीम नको बाबा, मग काहीतरी नवीन त्याला ऍड करा. अट्टल विठ्ठल छान वाटतं की नाही? आणि तो अट्टल विठ्ठल जिथे तुम्ही जीभ ज्या टाळायला लागते ना, ती स्पंदनं ब्रेन मध्ये वर जातात, आणि जिथे जिथे तुमचं डिसिजन मेकिंग ब्लॉक आहे त्याची दारं, खिडक्या, किवाड उघडतात आणि हळूहळू कवडसे येऊ देतात, आणि तुमच्या नकळत राईट ऍक्शन घडते तुमच्याकडून. त्यावेळी कदाचित लक्षात येत नाही, पण नंतर जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा अरे ते मी वेगळं कशी वागले, पण परिणाम तर छान झाला. तोच मुलगा जो ऐकत नव्हता त्याने तंतन नेहमी सारखी केली, पण यावेळी काम तर केलं, आजारी नाही पडला. हे काय नवीन घडलं याकडे आपलंही लक्ष जातं, आणि बाळ किंवा जी आपण सोडून सेकंड व्यक्ती आहे ती सुद्धा तयार होते. आणि हेच हवं असतं ना, देवाणघेवाणाची आनंदाने प्रक्रिया. कधी कधी बाळाच्या भल्यासाठी कडू डोस पण द्यावे लागतात. मग माझ्यातही एक बाळ आहे ना, ज्याच्या काही इच्छा अतृप्त राहिल्या. मी त्या दिवशी पोळीचं उदाहरण दिलं, आणि त्याच्याने प्रेमा संदर्भात माझ्या आयुष्यात किती कलाटणी निर्माण केली हे जर आपण समजून घेतलं तर त्या बाळाची ती भावना पण निवारण करणं गरजेचं आहे ना. इनर चाइल्ड वर्क नावाचं आपलं वर्कशॉप असतं. प्रौढत्वी निज शैशवास जपावे, सरांचं फेवरेट वाक्य रामदास स्वामींनी सांगितले की आपण ऍडल्ट जरी झालो पण त्याच्यात शैशवासारखी निरागसता असली पाहिजे, प्रेमभाव असला पाहिजे, कोणालाही त्रास द्यायची इच्छा नसली पाहिजे, सर्वसमावेशकता असली पाहिजे, क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. पण हीच आपल्या या अशा छोट्या छोट्या त्या विचारांनी, त्या भयगंडांनी आपणच बंद करतो आणि आपलं प्रौढ वागणं बंद होतं. ना प्रौढ असतो ना लहान असतो, आणि त्याच कात्रीत आपण स्वतःचा छेद करत असतो, कुरतडत असतो.
मग इनर चाइल्ड वर्क मध्ये असे छोटे छोटे भावार्थ आपण काढत असतो. खूप काम करायचंय. प्राण आणि जीव याचा संपूर्ण ताबा घेऊन स्वतःचा कृष्ण, स्वतःचा बुद्ध, स्वतःचा राम, स्वतःचा विठ्ठल, स्वतःची शक्ती व्हायची असेल, नवदुर्गा व्हायचं असेल, तर आपल्याला ही एक एक आवरण काढून त्या गाभ्यापर्यंत पोचायचं आहे. हे प्रत्येकाचं कर्म आहे. आज ना उद्या आपण या मार्गावर वाटचाल करायचीच आहे. हे प्रत्येक जीवात्म्याचं ध्येय आहे. जो नाकारतो तो पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात आणि मग सुख दुःखाच्या फेऱ्यामध्ये गुंतून राहतो. मग त्यात पुन्हा पुन्हा अडकायचंय की शाळेसारखं प्रमोट होत 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 कॉलेज, मग कॉलेज टू दुसरी संस्था, मग त्या संस्थेतनं दुसरी संस्था, अशी प्रगती साधत जायची. हे आपल्याला विचारायचं. अगदी गृहिणी जरी गृहीत धरलं इथे आता मेजर फिमेल्स आहेत म्हणून, तर मी लग्न करून आले तेव्हा काय होते, कशी बायको होते, 5 वर्षांनंतर माझी स्थिती काय होती, 10 वर्षांनंतर काय होती, 15 वर्षांनंतर काय होती, त्यातही किती बदल घडलेत की नाही. आपल्या स्वतःच्या वागणुकीत, इतरांच्या सोडून द्या, माणसं तीच आहेत. राईट. ते हाताळण्याच्या कलेमध्ये, परिणामांमध्ये फरक पडलाय की नाही. तिथे आपण झेपेल तसं, समजेल तसं प्रमोशन घडवून आणतो की नाही. मग ते जर सजगतेने केलं तर आपली नियतीचा ताबा आपण घेऊ शकतो. सावित्रीचं उदाहरण कशासाठी दिलं, यमाला सुद्धा ती गुंगू शकली. इथे तर आपण आपल्या प्राणाबद्दल, आपल्या जीवाबद्दल सजग व्हायचं बोलतो. आणि त्या सावित्रीने नुसतं त्याचा प्राण परत नाही आणला, तर पूर्ण कुटुंबाला लागलेला जो शाप होता, तळतळाट होता, त्यातनं मुक्त केलं. Isn't it? आपणही आपल्या जीवनाची सावित्री बनू शकतो. देवत्वाला चॅलेंज करू शकतो. तिने कुठलीच भक्ती केली नव्हती, कुठलंच मंत्रबिंत्र माहित नव्हता, पण इच्छा निर्मळ. पती हा माझा धर्म आहे, त्याचं कुटुंब माझं कुळ आहे, माझा सहधर्म आहे, आणि हेच मला माहिती आहे. आणि ती स्किलफुली ते मांडू शकली. त्यामुळे यमाला पण नियम बदलावे लागले ना, ब्रह्मांडाला नियम बदलावे लागले. सो जर आपला धर्म जाणून आपण जी काही मागणी करू, तर ब्रह्मांड आपल्या पुरता नियम बदलतं, हा विश्वास ठेवायचा. तेव्हा आणि तेव्हाच नियती बदलते. पत्रिकेत काहीही लिहिलेलं असू दे, त्याच्यावर आपण मात करू शकतो, प्रोव्हाइडेड यू वॉन्ट इट. तुम्ही तो निर्धार करायचा. ओके. आणि त्याच्या आड येत असतात आपल्याच या भावना, आपल्याच या आंधळ्या बुरसट संकल्पना. गीता पूर्ण त्याच्यासाठी आहे. अर्जुन पूर्ण ते अधर्म करणाऱ्या नातेवाईकांच्या याच्यात स्वतः डिप्रेशन मध्ये गेला, विषाद योगात गेला. डिप्रेशन, मानसिक संतुलनच ढळलं. मग कितीही स्किल्स, कितीही चांगला माणूस असू दे, कितीही त्याच्याकडे गुण, वैशिष्ट्य, कौशल्य असू देत, ते तो प्रेझेंट करण्याच्या क्षमतेचा राहील का? सो ही संतुलन न ढळू देणं कोणाच्या हातात आहे, आणि त्याला जागा करतं हे कृष्ण भाव. जर आपल्यातला कृष्ण जागा ठेवला तर आपण कधीही विषादात जाणार नाही. त्या मोमेंटला कुठली कला, कुठली बुद्धी, कुठली ऍक्शन योग्य आहे, ही सजगता आपल्यात राहील. त्याला रॉंग वाटलं, तिला रॉंग वाटलं, त्यांना नाही पटलं, कारण ते आंधळे आहेत अजून, त्यांनी जीवाचा ताबा नाही घेतलाय. आपण त्यांच्या नकाराकडे लक्ष दिलं तर स्वतःचा प्राण, स्वतःची नियती विसरून जा. मी जर केंद्रस्थानी आहे, कुटुंब म्हणून, स्त्री म्हणून काळजी घ्यायची, पुरुष म्हणून काळजी घ्यायची, तर मी किती सक्षम आणि किती स्ट्रॉंग आणि पॉवरफुल पाहिजे, आणि त्या पॉवर मध्ये इच्छाशक्ती किती जोरावर पाहिजे. इच्छेला शक्तीची जोड हवी. ती नसल्याशिवाय कर्तृत्व गाजवता येत नाही. कर्तव्य अधुरं राहतं, कर्म अधुरं राहतं, त्याला पॉझिटिव्ह बळ येत नाही. शक्ती कुठली? प्राण आणि चित्त निर्मळ असल्याची. कनेक्ट टू लाईफ.
लाईफ मीन्स मला जीवन द्यायचंय, जीवन घ्यायचंय. जर जीवन या भावार्थाशी आपण त्या लाईफला, त्या प्राणाला घेत राहिलो, तर जे काही मी हाताळणार आहे त्याच्यात जीवनच फ्लो होईल. हे अधोरेखित लिहून घ्या. ओके, सो जस्ट क्लोज युअर आईज. आणि येणाऱ्या मंत्राकडे 1च मिनिट मी त्याचं उच्चारण करणार आहे, पण त्यातील भावार्थ ग्रहण करायचा आहे. आत्ता हे सगळं जे मी सांगितलं त्याचा सार या एका छोट्याशा मंत्रात आहे. ओम प्राणाय स्वाहा. प्राणाय स्वाहा. त्या प्राणशक्तीला पूर्णपणे स्वतःला सुपूर्त करून द्यायचंय, समर्पित करायचंय, सरेंडर करायचं. जणू काही तुम्ही हा देह नव्हे, ती प्राणशक्तीच आहात. हेच सत्य, हेच वास्तव. ती प्राणच आपल्याला ऊर्जा, चेतना, उल्हास, आनंद देत असते. आपल्या भावभावनांच्या विकारांचे मळभ छाया आपण त्याच्यावर दाटवत असतो. आणि आपलीच सोनेरी किनार, आपलाच सूर्य, आपलाच चंद्र आपण आपल्यापासून लांब नेतो. कल्पना करा ते मळभ, ती छाया, ते शॅडो, ते काळेकुट्ट ढग जे या चेतनेवर, जीवनावर आच्छादले गेलेत, माझ्या आनंदावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या सहज प्रवृत्तीवर, प्रगतीवर आच्छादले गेलेत. ते या मंत्र उच्चारणाने पूर्णपणे निर्भेळ होत आहेत, स्वच्छ होत आहेत. ते काळे कुट्ट ढग आता पांढरे होताना बघायचे. व्हॉट एव्हर कलर कम्स टू यू नॅचरली, लेट इट कम. फक्त तो काळा नसणार आहे, ती छाया निघून जाणार आहे. श्वासासोबत कनेक्टेड व्हायचंय. मानसिक उच्चारण या मंत्राचं चालू ठेवायचंय, मोठ्याने नाही, मनातल्या मनात. प्राणाय स्वाहा. प्राणाय स्वाहा. आत बाहेर येणाऱ्या श्वासाची जाणीव.
श्वास येतोय, श्वास जातोय. आज आपण थोडं वेगळ्या अंगाने जाणार आहोत. आज 10वा दिवस आहे. या 10 दिवसात तुम्ही हे कसं काय शिकलात याचं आज प्रॅक्टिकल असणार आहे. सो ब्रेथवर्क क्रीम हे तुमचं तुम्ही करायचंय. गायडेडच्या ऐवजी तुमचं तुम्ही करायचंय. सुरुवात करायला आम्ही सांगू. कारण ती सवय सुद्धा आपल्याला झाली पाहिजे. सो मंत्र जागर वेगळा असेल, त्याच्याच बरोबरीने ब्रेथवर्क आपण सुरू करणार आहोत. सुरू करायचंय ब्रेथवर्क. मध्यम गतीने सुरुवात करायचंय ब्रेथवर्क. खूप छान करताय तुम्ही. गती वाढवायची आहे थोडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्यावर आशीर्वादाचे हे आशीर्वचन येत आहेत. तुम्हाला आत्मवान भव करतायत. तुमचं आत्मबल वाढवतायत. अतिशय वेगळी अशी अनुभूती तुम्हाला येते. आज समुद्र मंथनाचाच हा 10वा दिवस आहे. आणि आज तरी अमृत बाहेर येते का बघा. की अजून काही राहिलंय आज. स्पीड कमॉन. आता डबल घ्या. कमॉन स्पीड 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 स्पीड. व्हेरी गुड. खूप छान करताय उषाजी, रेणुकाजी, वैशालीजी, स्मिताजी, रेवती, जयश्री. खूप छान करताय तुम्ही. मंदार कमॉन. आज थोडा 1 मिनिट जास्त करणार आहोत आपण. सुरुंग लावायचा आहे आता. खूप झालं. समुद्र मंथनातनं आज अमृत आलं पाहिजे. कमॉन कमॉन. पोटात घ्यायचा आहे श्वास, नाही तर घसा दुखेल, गळा दुखेल. पोटात घ्यायचा आहे श्वास. जे जे काही दुखेल, जे जे काही जाणवेल, तिथे तिथे पुटपुटायचा आहे आणि तो श्वास तिथपर्यंत पोहोचवायचा आहे. तो श्वास तिथपर्यंत पोहोचवायचा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कमॉन कमॉन कमॉन. प्रौढत्वी निज शैशवास जपणे. कुसुमाग्रजांच्या ओळी येत या. काय जाणवते तुम्हाला बघा त्यातनं. एखादा प्रसंग बालपणीचा तुम्हाला आठवतो का या श्वासातून. असं काही घडलं होतं ते आठवतंय का, की जे तुम्हाला नको आहे, ते तुमच्यावर आघात करून गेलेलं आहे.
आणि अशी काही गोड आठवण जी तुम्हाला अजूनपर्यंत तुमच्या मनाच्या भूमीत बंद आहे. कमॉन कमॉन कमॉन, येऊ दे बाहेर ते आठवण, चांगली आणि वाईट दोन्ही. व्हेरी गुड. कमॉन कमॉन, स्पीड स्पीड स्पीड. लास्ट 1 मिनिट. रेवती व्हेरी गुड, खूप छान करताय. तर खांदे स्थिर ठेवा. व्हेरी गुड, खूप छान करताय. उषा खूप छान करताय. कमॉन 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 कमॉन, लास्ट हाफ मिनिट. लास्ट हाफ मिनिट. लास्ट हाफ मिनिट. फिफ्टीन सेकंड. 15 सेकंद आहेत. आयुष्यातली परत मिळणार नाही ती. Come on, come on, speed, speed, speed. Come on, speed. 5 सेकंद. लास्ट फोर्स. Come on, स्मिता. जयश्री, come on. स्टॉप. शांत शांत डोळे बंद बसत राहायचंय. काय घडलंय, कानावर येणारे शब्द काय सांगतात. काय सांगतायत बघा, काय जाणवतंय बघा. त्या घटनेने माझ्या आयुष्यावरती काय परिणाम झाला आहे.
जाप चालू ठेवायचा आहे. क्रीम कृष्ण क्रीमचा जाप चालू ठेवायचा आहे मनातल्या मनात. आणि कानावर येणारे शब्द, कानावर येणारा हा गुरु मंत्र, ते जे शब्द आहेत ते ऐकत ऐकत क्रीमचं उच्चारण करत त्यातले अर्थ जाणून घेत आणि या गुरुमंत्राचा माध्यमातून जे काही माझ्यापर्यंत पोहोचत आहे ते माझ्या आयुष्याला खूप आनंदी करणार आहे, त्यातले अडथळे दूर करणार आहे. क्रीमचा जाप सुरू ठेवायचा आहे. क्रीमचा जाप सुरू ठेवायचा आहे. क्रीमचं उच्चारण थोडस आपण बाहेर करणार आहोत. 3दा 4दा आपण बोलूया. क्रीम कृष्ण क्रीम, 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 कृष्ण क्रीम, कृष्ण क्रीम, कृष्ण क्रीम, क्रीम कृष्ण क्रीम, कृष्ण क्रीम, क्रीम कृष्ण क्रीम, कृष्ण क्रीम, कृष्ण क्रीम, कृष्ण क्रीम, कृष्ण क्रीम, कृष्ण क्रीम. क्रीम कृष्ण क्रीम, 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 कृष्ण क्रीम, कृष्ण क्रीम, कृष्ण
Krishna 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 Krishna
Krishna Prem, Ram Krishna Prem, Ram Krishna Prem, Ram Krishna Prem, Ram Krishna, Ram Krishna Prem, 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 थांबवायचं आहे. संपूर्ण लक्ष 2 मिनिटं ह्या येणाऱ्या नादावरती ठेवायचं. जप थांबवायचं आहे. अतिशय छान अशी अनुभूती आपण सर्वांनी घेतलेली आहे. तो हिलिंग लाईट जो नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहे, तो आपल्याला संपूर्ण आपल्या शरीराला, त्याच्या भोवती असणाऱ्या ऑराला तेजपुंज करत आहे, स्वच्छ केलं. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती आणायचंय. श्वास येतोय, श्वास जातोय. वास्तवाचं भान घ्यायचं आहे. 2-3 दीर्घ श्वास उच्छ्वास घ्यायचे. दीर्घ श्वास नाकाने घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे. आणि जेव्हा कधी वाटेल तेव्हा हळुवारपणे डोळे उघडून आपल्या दोन्ही हाताचं तळहाताचं घर्षण करून त्याची ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची. आणि एक एक घोट पाणी प्यायचं.
वेलकम बॅक. कसं वाटतंय सर्वांना? इन वन वर्ड? छान वाटते. व्हेरी गुड. स्मिताची काय आहे? कसं आहे आज? खूपच रिलॅक्स्ड झालंय. डोळे जड झाले. हो, ते दिसते म्हणून तुम्हाला विचारलं मी. आणि आज खूप छान वेगळी अनुभूती आली आहे. आता शेअर करायची गरज नाहीये. फक्त मी विचारून घेतो की कसं वाटतंय, म्हणजे ते ग्राउंडिंग झालात की नाही या गोष्टीसाठी. पण इफ यू फील की शेअर करावं तर डेफिनेटली करा, कारण त्याच्याने ते कन्फर्म होतं आणि त्याची जास्त एनर्जी आपल्याला मिळते. आम्ही हे सारखं विचारण्यामागचं कारण ते असतं, कारण बोलल्यानंतर ती ऊर्जा ब्रह्मांडात जाते आणि जेवढं द्याल तेवढं 10 पटीने मिळतं. Right? श्वास जड होतो. श्वास जड. ओके. कसं वाटलं त्यावेळेला? श्वासच घेता येत नाही असं होतं. हळू, खूपच हळू होऊन जातं. तुम्ही बोललात की मला श्वास घेता येत नाहीये, त्या भावनेत तो श्वास पोचवायचा. राईट? सो म्हणून मी आज गायडेड घेतलं नाही, कारण ती सवय लागलेली असते. सकाळी उठलं की दात घासले की चहाचं कप, नाही मिळालं की अस्वस्थ. कसं आहे म्हणून आज मी गायडेड घेतलं नाही. पण हरकत नाही, तुमची अनुभूती त्यामुळे अजून कन्फर्म छान झाली. बरोबर? एनीबडी एल्स? थँक्यू फॉर शेअर. सारखं झालं, म्हणजे निळा प्रकाश वगैरे दिसला, त्यानंतर पिवळा प्रकाश दिसत होता. तर त्यावेळी आपोआप डोळे उघडे व्हायला बघत होते, म्हणजे असा की उघडायचे. आणि मी पर्पजली ते बहुतेक बंद करत होते, कारण मला वाटत होतं की मी तेवढी कनेक्टेड नाहीये का. पण म्हणजे तरी मग मी बंद केल्यावर तो पिवळा प्रकाश दिसत होता. आणि आता शेवटी सगळं झाल्यावर असं झालं की मला डोळे नाही उघडायचे, असं झालं होतं. म्हणजे मला नाही यायचंय, ते ग्राउंडेड नाही व्हायचंय, असं होत होतं आज, म्हणजे खूप जास्त. शुभमस्तु. खूप छान आहे ही अनुभूती. ह्याला आम्ही सांगत नाही तुम्हाला, पण तुम्हाला त्याची उत्तरं नंतर कळतील. आज झोपेत कदाचित स्वप्न पडेल एखादं छान. राईट? आणि कदाचित काही बऱ्याच दिवसापासून अडलेली एखादी गोष्ट आहे असं जाणवतंय, कदाचित पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात होईल त्याची. राईट? असं आहे काही खूप दिवसापासून थांबलेलं आणि जे हवं होईल ते. शुभमस्तु. हा रेणुकाजी, बोलायचंय तर बोला बिंदास. खूप छान वाटलं. राईट? खूप छान, हलकं वाटलं आणि त्याच ट्रान्स मध्ये राहावं वाटत होतं. येस. शुभमस्तु. गुरुमंत्र ऐकल्यानंतर मंदारजी, आज तुम्ही शरीराने जागे होतात, मनाने तर असतातच. कसं वाटलं? एकदम शांत. त्याने डोळे जे जड झाले होते परत उघडायचे नव्हते तेव्हा. गुरुमंत्र जीवन समृद्धीचा हा आपण आता ट्रॅक ऐकवला. राईट? त्याच्यात काही रेझोनन्स आहे, त्याच्यात बरंच काही आहे, त्याच्यात जीवनाचं सार आहे. त्याचे अर्थ कळले तुम्हाला? का अवरोध आहे, का प्रतिरोध आहे, कोणी आणलाय, कोण थांबवत आहे? येस उषाजी? राधिकाजी, कोणाला वाटतंय शेअर करावं असं? कसं वाटतंय, काय वाटतंय? ओके, बोलायचं उषाजी? हा, ते अनम्यूट, तुम्हाला अनम्यूट करावं. आवाज, हा राईट, झालं. ऍज युजल डोळे जड होतात, डोळ्यात पाणी येतं
आणि हे मंत्र वगैरे म्हणताना कसं सारखं म्हणजे श्वास घ्या म्हणलं तरी सुद्धा मला जांभळ्या किंवा असं मेन म्हणजे जांभळ्याच खूप जास्त येतात, मग त्यामध्ये अडथळा येतो मला आणि डोळ्यात पाणी पण येतं सारखं. म्हणजे ते जांभळ्यामुळे सुद्धा येऊ शकतं पाणी, पण डोळे खूप जड होत आहेत असं नेहमी जेव्हा श्वास घेते किंवा क्रीम म्हणते तेव्हा डोळे आणि मानेच्या इथे जड होतं इकडे या साईडला. ते मी पूर्ण म्हणजे जे जे दुखतं ते तिथला बोलले की मान दुखणं कमी होऊ दे, कंबर दुखणं कमी होऊ दे. आता सध्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे, तिथे जाम दुखतंय मला, ते पण कमी होऊ दे हे बोलले मी. पण कालचा अनुभव म्हणजे मी दाताचं काही औषध न घेता माझं दाताचं दुखणं अजिबात मला काही त्रास दिला नाही. हा आणि झोप मात्र मला खूप म्हणजे मी पहिल्या दिवसापासून सांगते की मला झोप फार येतेय. म्हणजे मला झोप आवश्यक आहे 8-9 तास. अगदी तुम्ही नाही उठवलं ना तरी मी 10-12 तास सहज झोपू शकते. हे म्हणजे काय कारण असावं मला ते कळत नाही. म्हणजे माझा विकनेस म्हणा, शरीरातील विकनेस म्हणा किंवा खूप म्हणजे एनर्जी पेक्षा जास्त काम करणं ह्यामुळे होऊ पण शकतं मला. पण हे मंत्र जागरण आता आज तर रविवार आहे, आज आमच्या योगाच्या वर्गाला सकाळी सुट्टी असते, मी सकाळी उठले पण नाही तरी सुद्धा मी 8:30-9 पर्यंत जाग आलीच नव्हती. तर हे झोपेचं काय आहे मला म्हणजे डोक्यामध्ये काय त्रास असेल का माझ्या? नाही हरकत नाही, आज आपण नको बोलूया. आज कसं आहे की आज ऐकण्याची मनस्थिती पण नाही. काल तुम्हाला सगळ्यांना आज खूप छान जड छान फिलिंग जड आणि डोळे जड झाले, बाकी काय. सो उद्या आपण याची चर्चा नक्की करू, आपण नंतर करूया. उद्या आपण जे काही साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंगचं सेशन मी सगळं व्यवस्थित घेणार आहे, तर ते स्काईप डाउनलोड करा, स्काईप वरती घेऊया आपण ते मंदार. बाकी सगळ्यांना सांगितलंय कारण त्याच्यावरती ऍक्च्युअल रिदम येतो जो झूम वरती मिळत नाही तुम्हाला ऐकायला. सो ते लिमिटेशन्स झूमचे आहेत फॉर साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग. सो ते प्रत्येकाने ते डाउनलोड करून घ्या. आणि राधिकाजी शक्यतो तुमचं कॅमेरा पण ऑन असेल असं काहीतरी बघा. आणि सांगितलंय होईल, हरकत नाही. उद्या आपलं लास्ट सेशन आहे आणि त्या निमित्ताने अजून काही थोडं देता येईल असं बघायचंय. कदाचित अजून थोडासा वेळ वाढू शकतो उद्या. राईट? 8:30ला जमेल तुम्हाला? म्हणजे पुढे नाही वाढणार? हो लवकर झालं तर बरं होईल. 8:30ला तसं आधी जेवून घ्या तुम्ही, त्याप्रमाणे जेवणाची वेळ पण ऍडजस्ट करा. उद्या आपण नाद अभ्यंग घेणार आहोत. ओके, नादाचा शॉवर. त्याचा फायदा काय आहे तर तुम्ही तेवढ्या सजगतेने इन्व्हॉल्व्ह व्हाल म्हणून ते सांगतेय. आपली प्रत्येकाची एक लय असते, ताल असते, रिदम असतो, फ्रिक्वेन्सी असते आणि ती जन्माच्या वेळी ठरलेली असते, ज्याला आपण म्हणतो उपजत, innate primary frequency. It is a primary base of our existence. आपल्या अस्तित्वाचं मूलाग्र फ्रिक्वेन्सी आहे. त्या मुळापासून जेव्हा आपण कट होतो तेव्हा अनेक व्याधी निर्माण होतात. अस्वास्थ्य, मग ते शरीराचं असो, मनाचं असो, पैशाचं असो, कुटुंबाचं असो, व्हॉटएव्हर. सो स्वास्थ्य संतुलित होण्यासाठी या नाद अभ्यंगाने आपण आपल्या त्या मूलोगामी फ्रिक्वेन्सीशी कनेक्ट होतो आणि मग हे सगळे जे काही अस्वास्थ्य आहे ते हाताळायचं कसं याची उत्तरं मलाच कळायला लागतात. कारण बालक म्हणून बालकाला सगळंच माहिती असतं. म्हणून तर कृष्णाने सगळ्या बाललीला करून ते चॅलेंजेस ओढवून आणले ना. आणि मग नंतर ऍडल्ट झाल्यावर जे काही त्याच्या कुटुंबाचं, वंशावळीचं, कंसमामाचा वध वगैरे जो होता
आणि मग वंशावळीतल्या बाकी त्या यदुवंशाचं जे काही इश्यू होते ते हाताळले ना, पण आधी त्या लीलांचा तो मनमुराद आस्वाद घेत गेला. सो तुम्ही तुमच्या या मोनोग्रामी फ्रिक्वेन्सीशी कनेक्ट व्हा. या भावार्थाने तो नाद अभ्यंग स्वीकारायचा. ओके, त्यासाठी जेवण किमान 1 तास आधी. सो 8:30 आहे तर 7:30ला काहीही मंचिंग, फळ वगैरे काही, एक दिवस रात्री नाही जेवलात नो प्रॉब्लेम, पण पोट रिकामं नको, काहीही बिघडणार नाही. पोट भरलेलं असेल तर तो नाद स्वीकारायला जागा राहत नाही. आळसाने आपण झोपतो, तंद्रेत जात नाही, योगनिद्रेत जात नाही, निद्रेत जातो. पण आपल्याला योगही हवा आहे ना. सो किमान 1 तास आधी जेवण झालेलं असेल असं बघा. ठीक आहे. शुभमस्तु.